विचार करा, पगार आहे महिन्याला फक्त 30,000, पण हातात आहे चक्क 1,00,000चा आयफोन. विकेंडला मस्त महागड्या कॅफेमध्ये पार्ट्या सुरू आहेत आणि दरवर्षी गोवा किंवा बालीची ट्रिप तर ठरलेलीच. बाहेरून पाहिलं तर आजची ही जनरेशन झी म्हणजे आपली तरुण पिढी किती कूल, किती स्वतंत्र वाटते, नाही का? पण या चकचकीत इंस्टाग्राम लाईफस्टाईलच्या मागे एक खूपच भयानक आणि काळं वास्तव दडलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर अलीकडेच आलेले रिपोर्ट्स वाचून रिझर्व्ह बँकेला सुद्धा अक्षरशः घाम फुटला आहे. आता गंमत बघा, भारतात आज असे लाखो तरुण आहेत ज्यांचा पगार जेमतेम 30-40 हजाराच्या घरात आहे. पण त्यांच्या डोक्यावर जे कर्ज आहे ते आहे तब्बल 30 ते 40 लाख रुपयांचं. आणि हे साधंसुधं कर्ज नाही, हे आहे अनसिक्युअर्ड लोन, म्हणजे ज्यासाठी काहीही तारण ठेवलेलं नाही. चला तर मग या विश्लेषणात आपण हे सगळं प्रकरण जरा नीट सविस्तरपणे समजून घेऊया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी हे धक्कादायक आकडे आहेत तरी काय, त्यानंतर हे कर्जाचं दुष्टचक्र नेमकं काम कसं करतं, मग ही चूक मुळात होतेच का, धोक्याची घंटा कशी ओळखायची, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे. चला तर मग थेट पहिल्या भागाकडे येऊया. पगार 30,000 आणि कर्ज 40 लाख. एक गोष्ट इथं लक्षात घ्यायला हवी की या 30-40 लाखांच्या कर्जाची सुरुवात कधीच घर किंवा गाडी अशा मोठ्या गोष्टींपासून होत नाही. याची सुरुवात होते एका खूप छोट्या आणि गोड वाटणाऱ्या विषयापासून, ज्याचं नाव आहे बाय नाव पे लेटर आणि इन्स्टंट पर्सनल लोन. आता पुढचा मुद्दा, हे कर्जाचं दुष्टचक्र फिरतं तरी कसं, हे समजून घेण्यासाठी आपण पुणे, मुंबई किंवा बेंगलोरमध्ये नोकरीला लागलेल्या एका 23 वर्षांच्या तरुणाची एक सर्वसाधारण गोष्ट पाहूया, म्हणजे हा विषय आपल्याला अगदी स्पष्ट होईल. सुरुवात कशी होते माहितीये? खूप साधी. आधी मित्रमैत्रिणी नवीन आयफोन घेतात. मग आपल्यालाही वाटतं की अरे चा, आपण का मागे राहायचं. मग दिसतं काय, तर एका ॲपवर नो कॉस्ट EMIचा ऑप्शन. झालं, फोन तर घेतला जातो. मग पुढच्या महिन्यात मित्रांसोबत ट्रिपचा प्लॅन बनतो. पण प्रॉब्लेम काय, तर पगार तर संपलेला असतो. मग काय, सरळ क्रेडिट कार्ड स्वाईप होतं. आता इथून पुढे खरा खेळ सुरू होतो. EMI भरायला पैसेच नसतात, म्हणून एका फिनटेक ॲपवरून म्हणजे मोबाईलवरूनच कर्ज देणाऱ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांकडून 24-36% अशा प्रचंड व्याजाने इन्स्टंट पर्सनल लोन घेतलं जातं. आणि मग सुरू होतो तो खेळ. एका कर्जाचा हप्ता फेडायला दुसरं कर्ज, दुसऱ्यासाठी तिसरं, आणि बघता बघता एकाच व्यक्तीच्या नावावर 10-12 लोन अकाउंट सुरू होतात. आणि मग तो क्षण येतो जेव्हा महिन्याचा EMI पगारापेक्षा जास्त होतो. खेळ खल्लास. आणि मग सुरू होतो खरा मानसिक त्रास, रिकव्हरी एजंट्सचे फोन कॉल्स. आणि ऐका, ही काही एका व्यक्तीची कहाणी नाहीये. सिबिलच्या ताज्या अहवालानुसार आज भारतात जे नवीन कर्ज घेणारे आहेत त्यापैकी तब्बल 41% लोक हे 1997 नंतर जन्मलेले आहेत, म्हणजेच जनरेशन झी. या एका आकड्यावरून या समस्येची व्याप्ती आपल्या लक्षात येते. आणि याहूनही एक भयानक आकडा सांगतो. फिनटेक कंपन्यांकडून कर्ज घेतलेल्या तरुणांपैकी तब्बल 26% मुलामुलींनी सलग 90 दिवस म्हणजे 3 महिने आपला EMI भरलेला नाहीये. याचा सरळ अर्थ आहे की ते डिफॉल्टर झाले आहेत. ही खरंच एक खूप गंभीर परिस्थिती आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की एवढी शिकलेली हुशार मुलं-मुली अशी चूक करतातच का? ही पिढी इतक्या सहजपणे या जाळ्यात अडकते तरी कशी? याचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण आहे कर्ज मिळण्याची सोपी पद्धत. पूर्वी कसं होतं, कर्ज काढायचं म्हणजे बँकेत जा, कागदपत्रांची फाईल बनवा, जामीनदार शोधा, अरे बापरे, महिनाभराचा त्रास असायचा. आज तसं नाहीये. मोबाईलवर फक्त आधार कार्ड नंबर टाकला की 5 मिनिटात पैसे अकाउंटमध्ये जमा होतात. ही प्रक्रिया इतकी सोपी झाली आहे. पण याच सोप्या प्रक्रियेत 3 मोठे सापडे आहेत. पहिला सापडा, जाहिरातीत फक्त इन्स्टंट अप्रूव्हल दिसतं, पण बारीक अक्षरात लपवलेला 30 ते 40% व्याजदर सहसा कोणी वाचतच नाही. दुसरा सापडा म्हणजे क्रेडिट कार्डच्या बिलावरचा मिनिमम ड्यूचा पर्याय. अनेकांना वाटतं की फक्त ती मिनिमम रक्कम भरली की झालं, पण उरलेल्या रकमेवर वर्षाला 36 ते 48% व्याज लागतं, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे सोशल मीडियाचं प्रेशर. योलो म्हणजे यू ओनली लिव्ह वन्स आणि फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. यामुळे काय होतं, दुसऱ्यांचं आयुष्य पाहून ते सगळं आपल्याला आत्ताच्या आत्ता हवं असतं आणि त्यासाठी भविष्यातली कमाई आजच खर्च केली जाते. पण आपण किंवा आपल्या ओळखीचं कोणी या कर्जाच्या जाळ्यात अडकतंय का, हे ओळखायचं कसं? त्यासाठी काही धोक्याची सूचना म्हणजेच रेड फ्लॅग्स आहेत. चला, धोक्याच्या या 3 घंटा कोणत्या आहेत ते ओळखायला शिकूया. पहिली धोक्याची घंटा, जर तुमच्या पगारातली निम्मी म्हणजे 50%पेक्षा जास्त रक्कम फक्त आणि फक्त EMI भरण्यात जात असेल तर तुम्ही तात्काळ सावध व्हायला हवं.
ही एक खूप मोठी धोक्याची सूचना आहे. दुसरी धोक्याची घंटा आहे, जर तुम्ही किराणा सामान किंवा जेवणासारख्या अगदी मूलभूत गरजांसाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. याचा स्पष्ट अर्थ आहे की तुमच्याकडे रोजच्या खर्चासाठीही पैसे शिल्लक नाहीत. आणि तिसरी सगळ्यात गंभीर धोक्याची घंटा, जर तुम्ही एका कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी दुसरं नवीन कर्ज घेत असाल तर समजून घ्या की तुम्ही त्या कर्जाच्या दुष्टचक्रात पूर्णपणे अडकलेले आहात. यापैकी एकही गोष्ट जर तुमच्यासोबत होत असेल तर समजा धोक्याची घंटा वाजलेली आहे. पण अजिबात घाबरून जायचं कारण नाही, कारण यातून बाहेर पडण्याचे निश्चित मार्ग आहेत आणि त्यावरच आता आपण बोलणार आहोत. यातून बाहेर पडण्यासाठी 4 अगदी ठोस गोष्टी करायला हव्यात. सगळ्यात पहिलं, क्रेडिट डाएट सुरू करा. म्हणजे काय? तर नवीन कर्ज घेणं पूर्णपणे बंद. ते सगळे लोन ॲप्स आहेत ना, ते ताबडतोब डिलीट करून टाका. दुसरी गोष्ट, गरजा आणि हाऊस यातला फरक नीट ओळखा. पुढचे 6 महिने तरी अनावश्यक खर्चाला पूर्ण विराम द्या. तिसरं, याला म्हणतात डेट कन्सॉलिडेशन. म्हणजे तुमची जी 30-40% व्याजाची छोटी छोटी कर्ज आहेत ना, ती सगळी फेडण्यासाठी बँकेकडून कमी व्याजाचं एकच मोठं कर्ज घ्या आणि ती सगळी महागडी कर्ज एका फटक्यात बंद करून टाका. आणि चौथी, सर्वात महत्त्वाची गोष्ट, 50-30-20 या नियमाचं पालन करा. आता हा 50-30-20 नियम खूप सोपा आहे. तुमच्या पगारापैकी 50% रक्कम ही घरखर्च आणि मूलभूत गरजांसाठी ठेवायची. 30% रक्कम ही EMI आणि गुंतवणुकीसाठी आणि उरलेली 20% रक्कम तुमच्या हौसेसाठी म्हणजे शॉपिंग, फिरायला जाण्यासाठी वापरा. यामुळे तुमच्या खर्चाला एक चांगली शिस्त लागेल. एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवली पाहिजे, कर्ज घेणं हे वाईट नाही. शिक्षणासाठी, घर घेण्यासाठी घेतलेलं कर्ज ही एक चांगली गुंतवणूक आहे. पण नवीन मोबाईल किंवा बालीच्या ट्रिपसाठी घेतलेलं कर्ज हा एक सापळा आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त ही सगळ्यात महत्त्वाची आहे. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. तरुणांच्या या आजच्या अवस्थेला नक्की जबाबदार कोण? ते स्वतः की त्यांना इतक्या सहज कर्ज देणारे मोबाईल ॲप्स? यावर तुमचं मत काय आहे? यावर नक्की विचार करा.